रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आज जे पुस्तक मी वाचणार आहे ते आहे ज्ञान तेच देव. हे जे पुस्तक आहे याचे लेखक आहेत रमेश बावकर. हे सध्या जे पुस्तक मी वाचत आहे तर ती या पुस्तकाची 7वी आवृत्ती आहे. असं अतिशय प्रसिद्ध पावलेलं आणि अतिशय सुंदर हे पुस्तक आहे. अर्थात ते ऐकताना ती अनुभूती तुम्हाला येणारच आहे. ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील हे पुस्तक आहे. तर त्याच्या पहिल्या प्रकरणाला मी सुरुवात करत आहे. हरि ओम सहस्रशीर्ष पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद. ताम्हणात गोपालकृष्ण होता व त्याच्यावर अभिषेक पात्रातून पाण्याची धार पडत होती. तसा गोविंद पंतांच्या मुखातून पुरुष सूक्ताच्या सहस्त्रधारांचा अभिषेक चालू असून आजचा समाप्तीचा दिवस होता. गोविंद पंतांच्या दृष्टीची मनाची एकाग्रता श्रीकृष्णाच्या मूर्तीवर दृढ झाली होती. बाहेरील वातावरण अत्यंत प्रसन्न होते. हेमंताच्या पाठोपाठ वसंताचे आगमन सृष्टीत घडत होते. हवेत गुलाबी गारठा होता. गोविंदपंत शालीच्या उभेत पुरुष सूक्ताचा पाठ म्हणत होते. त्यांच्या लयबद्ध स्वराने घरातील वातावरणही प्रसन्न झाले होते. यज्ञेन यज्ञमयजंत देवा तानी धर्माणी प्रथमान्यासन तेहनाकं महिमानः सचंत्र यत्र पूर्वे साध्या संती देवाः. ओम शांती शांती शांती. शांती मंत्राचा उच्चार करून गोविंद पंतांनी नैवेद्य अशी सूचना अंतर्गृहाला दिली. मीराबाईंचे हात काम करीत असले तरी कान गोविंद पंतांच्या शब्दाकडेच होते. पुरुष सूक्ताच्या सहस्त्रावर्तनाची त्यांना कल्पना होतीच. त्याप्रमाणे त्यांनी कामाची गती ठेवली होती. नैवेद्याचे ताटात सर्व पदार्थ वाढून झाले आहेत याची त्या खात्री करून घेत होत्या. तोच नैवेद्य शब्द त्यांच्या कानी आला. त्यांनी झटकन ताट उचलले व देवघरातील गोविंदपंतांच्या पुढे ठेवले. नैवेद्य शब्दाच्या उच्चाराबरोबर इतक्या तत्परतेने ताट समोर आलेले पाहून गोविंदपंतांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. त्यांनी स्मितवदनाने मीराबाईंच्या चेहऱ्याकडे पाहिले. तेही कर्तव्यपूर्तीचा आनंद त्यांना दिसला. गोविंदपंत, खरोखरीच आपण मला संसारात सर्व बाबतीत फारच उत्तम साथ दिलीत. तेव्हा आता गोविंदपंत बोलण्याचे थांबले. मीराबाईंच्या चेहऱ्यावरील आनंद मावळला. त्या एकदम स्तब्ध झाल्या. गोविंदपंत स्वतःला सावरून म्हणाले, हे पहा, इतके वर्ष झाली आपण अनेक व्रतवैकल्ये केली आणि आपण मला अशाच सहजपणे सर्वांमध्ये पूर्ण सहकार्य दिले आहे. पण अजून आपले भाग्य उदयाला आले नाही. तुम्हाला मातृत्वाचा आनंद देणे हे माझे कर्तव्य आहे. त्यात आपणाला परमेश्वर अजून साह्य होत नाही. आतापर्यंत आपण देवतांतरांना भजत होतो. कदाचित त्याही सेवा आपणाकडून होणे असेल. आता प्रत्यक्ष श्रीहरीला साकडे घातले आहे. भगवंताची मर्जी जशी असेल तसे होईल. मीराबाई न बोलता स्वयंपाकघराकडे वळल्या. गोविंदपंतांनी पूजा उरकून नैवेद्य दाखवला. डोळे मिटले. पाठीमागे मीराबाई तशाच हात जोडून उभ्या होत्या. मनातून त्या काही म्हणाल्या आणि त्यांनी डोळे उघडून श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहिले. तोच श्रीकृष्णाची मुकुटी वाहिलेले मोगऱ्याचे फूल तेथून सुटले व खाली पडले. मीराबाईंना तो शुभशकून वाटला. मनात झालेला आनंद तसाच दाबून ठेवून त्या स्वयंपाकघराकडे वळल्या. माध्यान्नीची वेळ झाली. व्रताच्या उद्यापनानिमित्त मेहुण, सवाष्ण, ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम होता. तन्निमित्त आमंत्रित येत होते. मीराबाईंनी पाटपाण्याची सर्व मांडणी केली होती आणि इतक्यात अल्लख निरंजन म्हणून बाहेरून आरोळी आली. गोविंदपंत झटकन सोवळे सावरीत बाहेर आले. एक नाथपंथीय साधू बाहेर उभा होता. जटा डोक्यावर बांधल्या होत्या. त्याला रुद्राक्षमाळा बांधल्या होत्या. भव्य कपाळ, टपोरे डोळे, धारदार नाक, मिशांमुळे ओठ दिसत नव्हते. दाढी छातीपर्यंत आली होती. गोरावर्ण, गळ्यात दंडाला मनगटावर रुद्राक्षमाळा, हातात कमंडलू, दुसऱ्या हातात दंड, खांद्याला झोळी, कमरेला भगवे वस्त्र, मजबूत पाय, घट्ट पिंडऱ्या, पायात खडावा असे मस्तकापासून पायापर्यंत गोविंदपंतांनी निरीक्षण केले. तोवर मीराबाई अन्नाने भरलेले ताट वाढण्यासाठी घेऊन आल्या. त्यांनीही ताट बाजूला ठेवून त्रिवार नमस्कार केला. त्या साधू पुरुषाबरोबर आलेल्या शिष्याने सांगितले की हे गहनीनाथ महाराज आहेत. आपण भाग्यवान आहात, कारण हे आज आपणाकडे प्रसादाला आलेले आहेत.
तोवर गहनीनाथ महाराजांनी गोविंदपंत व मीराबाईंच्या डोळ्यात पाहिले. त्यांना करुणा असह्यता दिसून आली. अल्लख निरंजन असा उच्चार करून ते म्हणाले, माताजी, मन की बात मांग लो. गोविंदपंतांनी मीराबाईंकडे पाहिले. माताजी शब्दाच्या स्पर्शानेच मीराबाईंच्या हृदयाचा चिंतामणी नेत्रावाटे पाझरू लागला. त्यांच्या तोंडून शब्द बाहेर येईना. अंतर्ज्ञानी गहनीनाथांनी झोळीत हात घातला व चिमटीत भस्म काढले. गोविंदपंतांच्या हातावर भस्म ठेवीत ते म्हणाले, माताजी को खिलाना आपके बेटे की बेटो की बहुत कीर्ती होगी. मीराबाईंनी शब्द ऐकले आणि एकदम कसले तरी ओझे हलके झाल्यासारखे त्यांना वाटले. त्यांनी झटकन खाली वाकून अन्नाचे भरलेले ताट उचलले व गहनीनाथ महाराजांच्या झोळीत रिकामे केले. गोविंदपंतांनी घरातून लाडवाचे पातेले आणले व ते त्यांनी सर्व शिष्यांना वाटले. सर्वजण अल्लख निरंजनचा घोष करून झपझप पावले टाकून निघून गेले व क्षणार्धात डोळ्याआड झाले. केवळ काही पळांचा हा प्रसंग झाला. जणू स्वप्नच पडलेले होते. पण देवापुढच्या चांदीच्या वाटीत भस्म होते व लाडवाचे पातेले संपलेले दिसत होते. यावरून काहीतरी घडले असे वाटत होते. सर्वजण पानावर बसले. सर्वांची जेवणे झाली. सर्वजण आकंठ तृप्त झाले. कुठे कसलीही उणीव पडली नाही. स्त्रियांना पातळ खण व ब्राह्मणांना धोत्राचे पान व उपरणे देऊन शिवाय सर्वांना 5-5 सुवर्णमुद्रा दिल्या. सर्वांनी आशीर्वाद दिले. सर्व गेल्यावर मीराबाईंनी जेवणाला बसण्यापूर्वी गहनीनाथ महाराजांनी दिलेला भस्माचा प्रसाद घेतला व भोजन उरकले. त्यांचे आज जेवणात तसे लक्ष नव्हते, कारण गहनीनाथ महाराजांच्या आशीर्वादाने त्यांची खरी तृप्ती झाली होती. गहनीनाथ महाराजांनी मीराबाईंनाच केवळ पुत्र व्हावा असा आशीर्वाद दिलेला होता असे नव्हे, तर पुढे पुत्रालाही पुत्र होतील हेही आशीर्वादाने सूचित केले होते. 8 वर्षांचा विठ्ठल मामाबरोबर पैठणास पाठशाळेत जाण्यासाठी निघाला होता. निघताना पाया पडण्यासाठी तो मीराबाईंच्या समोर उभा होता. दह्याची कवडी हातावर घालण्यासाठी दह्याचा सट व पळी घेऊन त्या दारात उभ्या होत्या. पाणावलेल्या डोळ्यांनी त्या विठ्ठलाचे मुख निहाळीत होत्या, पण डोळ्यातील पाण्याने ते मुख अगदीच अस्पष्ट दिसत होते. त्या पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांसमोर एकदम 8 वर्षांपूर्वीचा काळ उभा राहिला. गहनीनाथ महाराजांनी दिलेल्या भस्माचे सेवन करून 1 महिना उलटतो न उलटतो तोच त्यांची पाळी चुकली होती. गोविंदपंतही हे मीराबाईंच्या तोंडून ऐकून आनंदित झाले होते. लग्नानंतरच्या 2 तपांच्या काळानंतर प्रथमच त्या आनंदाची अनुभूती दोघेही पतीपत्नी घेत होते. झाडावरील चिमण्यांच्या थव्यातील एकामागून एका चिमणीने उडून जावे तसे भुरभुर दिवस जात होते. उषानिशांच्या पाठशिवणीच्या खेळात 9वा महिना केव्हा उजाडला हे कळलेच नाही. 9 महिने भरले आणि एका संध्याकाळी एका नव्या जीवाने मीराबाईंच्या जीवनाचे सार्थक केले. तो कोमल स्वर ऐकून त्यांच्या मातृहृदयाला उधाण आले. 12व्या दिवशी धूमधडाक्याने बारसे झाले. श्रीहरीच्या कृपेने व गहनीनाथ महाराजांच्या कृपाप्रसादाने मुलगा झाला, म्हणून मुलाचे नाव विठ्ठल ठेवण्यात आले. कलेकलेने चंद्र वाढावा तसे बाळ मोठे होत होते आणि रोज बाळाच्या प्रगतीचा एक एक प्रकार मीराबाई गोविंदपंतांना सांगत होत्या. आज बाळाने मुठी चोखल्या, आज बाळ कुशीवर वळला, आज बाळ पालथा झाला, आज बाळ रांगू लागला, आज बाळ बसू लागला आणि बाळाची दुडदुड पडणारी पावले कशी धावू लागली हे मीराबाई गोविंदपंतांना कळलेच नाही. आता बाळाची पावले घराबाहेर पडू लागली होती. शेजाराच्या घरातून फिरणारा विठ्ठल आता शेजारच्या आळीतूनही फिरू लागला आणि एक दिवस गोविंदपंतांनी मीराबाईंना सांगितले, अहो, बाहेर कोण आले आहे ते पाहिले का? मीराबाई लगबगीने स्वयंपाकघरातून दिवाणखाण्यात आल्या. तो त्यांना बाहेर उपाध्याय आलेले दिसले. मीराबाई म्हणाल्या, हे काय, उपाध्यायांना आत्ता काय कामानिमित्त बोलवले बरे? ना आता सण, ना पूजा अर्चा, न कुळधर्म, न कुळाचार. गोविंदपंत, बरोबर आहे, विठ्ठल किती मोठा झाला आहे हे तुम्हाला कसे लक्षात येईल? अजूनही आपण मायेच्या पदराचे पांघरूण घालून कुशीत घेऊन झोपवता ना. पण मला दिसते आहे की आता तो 8 वर्षांचा होईल, मग मुंज नको का वेळेवर करायला? आणि त्या शब्दांनी मीराबाईंच्या लक्षात आले की विठ्ठल 8 वर्षांचा झाला हे आपल्या लक्षातच आले नाही आणि मुंज मोठ्या धूमधडाक्याने झाली. सर्व गावाला लाडवाचे जेवण घातले. त्याला 8 दिवस लोटता येत नाहीत. तोच मुंजीसाठी आलेल्या मामाबरोबर विठ्ठल पैठणास पाठशाळेत जाण्यासाठी समोर उभा होता.
आई, दह्याची कवडी हातावर घालतेस ना? विठ्ठलाच्या शब्दांनी नीराबाई भानावर आल्या. डोळ्यातून खळकण पाणी ओघळून गेले. विठ्ठलाचा चेहरा जरा स्पष्ट झाला. घालते हो बाळा. नीराबाईंनी दह्याची कवडी विठ्ठलाच्या हाती घातली. त्याने ती तोंडात सोडली. ओला हात डोक्यावरून फिरवला व तो वळला. पडशी घेतली व मामाजवळ जाऊन उभा राहिला. नीराबाई न राहवून गोविंदपंतांना म्हणाल्या, आपण अगदी पक्काच निश्चय केला आहे का की विठ्ठलाला पैठणला पाठवायचेच म्हणून? माझा बाळ तिकडे गेला की माझे जीवन पुन्हा एकाकी होईल हो. नीराबाईंचा स्वर कातर झाला. गोविंदपंत समजुतीच्या स्वरात म्हणाले, अहो, विठ्ठल तुमचा जसा मुलगा आहे तसा तो आमचाही मुलगा आहे. मुलाला आपल्याजवळ ठेवून त्याला अज्ञानी का ठेवायचे आहे? ब्राह्मणांच्या आश्रमधर्माप्रमाणे त्याने आता गुरुगृही जाऊन ज्ञानार्जन नको का करायला? शिवाय विठ्ठल अगदी दूर थोडाच जात आहे, तुमच्या माहेराला तर जात आहे. तेथेही आपलीच माणसे आहेत. शिवाय तुम्ही जाऊन त्याला भेटू शकता. गोविंदपंत मेवण्याला म्हणाले, आपणासाठी बाहेर गाडी तयार आहे. गाडी चालू झाली आणि घुंगराच्या आवाजाने नीराबाई भानावर आल्या. लगबगीने त्या बाहेर आल्या. गाडी पैठणच्या दिशेने धावत होती आणि पळापळाने दूर जात होती. डोळ्यात साचलेल्या पाण्याने सर्व अस्पष्ट दिसत होते. नीराबाईंनी पदराने डोळे टिपले तेव्हा त्यांना दिसले की विठ्ठल हात वर करून हलवतोय. त्यांनी हात वर केला आणि गाडीने वळण घेतले. आजही नीराबाई मोठ्या उत्सुकतेने त्याच वळणाकडे पाहत होत्या. 12 वर्षांपूर्वी विठ्ठलाला घेऊन जाणारी गाडी वळली होती, पण आज विठ्ठलाला घेऊन येणारी गाडी त्याच वळणावरून तशीच वेळ घेऊन येणार होती. सकाळपासून कावळ्याची कावकाव त्यांच्या कानावर येत होती. कावळ्याला टाकलेला काकबळी खाऊन तो पुन्हा नीराबाईंच्याकडे मान वाकडी करून पाहत होता व कावकाव करीत होता. दिवसातून त्यांनी अनेक वेळा बाहेर डोकावून पाहिले होते, पण आता उन्हे उतरली होती म्हणून त्या बाहेर बसून होत्या व नजर वळणावर होती. समोरच्या लिंबाच्या झाडावरील कावळ्याने कावकाव म्हणून सूचना दिली आणि वळणावर गाडी दिसू लागली. नीराबाई झटकन आत गेल्या व भाकरीचा तुकडा व तांब्याभर पाणी घेऊन आल्या. गाडी दारासमोर उभी राहिली. विठ्ठल व गोविंदपंत त्यातून उतरले. नीराबाई समोर गेल्या. त्यांनी भाकरी उवाळून टाकून पायावर पाणी घातले व दोघांना घरात घेतले. विठ्ठल आता मांडीवर घेऊन कुशीत घेण्यासारखा राहिला नव्हता, तरीही नीराबाईंनी त्याला आपल्या जवळ बसवून घेतले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. मस्तकाचे अवघ्राण केले तेव्हा त्यांना जरा बरे वाटले. मनाचे जाते ओढावे तशी त्यांनी ही 12 वर्षे ओढली होती. त्याचे सार्थक झाल्याचा तो क्षण होता. धन्यवाद.